श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, चला तर मग ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये काय घडले आहे हे आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सुमन फायनली आता सायली आणि अर्जुनला सांगणार आहे की नागराज आणि महिपतचे असलेले संबंध. चला तर मग सुरू करूया. ठरलं तर मगचा आजचा भाग. प्रेक्षकांनो, सायली आणि सुमन अर्जुनच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात आणि सायली आणि अर्जुन ठरवलेल्या प्लॅननुसार 3 बायका त्यांनी तिथे बोलवलेल्या असतात. त्यांच्यावरती अत्याचार होत असतो कारण त्यांना सुमनच्या तोंडून सगळं सत्य वधवून घ्यायचं असतं. आता त्यातील एक बाई म्हणते, अहो माझा नवरा तर गुंडाशी संबंध ठेवतो आणि त्यांच्याशी संबंध ठेवू नका म्हटलं की माझ्यावरतीच हात उचलतो. अहो साहेब, यापुढे आम्ही या गोष्टी सहन करणारच नाही. अर्जुन म्हणतो, सहनसुद्धा करायच्या नसतात आणि एवढे दिवस तुम्ही सहन का केल्या? आता त्या बायका म्हणतात, म्हणून तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि त्यानंतर तुमच्याकडे आलेलो आहोत. अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का, कुठल्याही स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध हात लावणं किंवा तिच्यावरती हात उचलणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि तुमच्या नवऱ्याच्या जेवढ्या गोष्टी तुम्ही सहन कराल ना, याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्यांच्या चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देताय. आता त्यातील बायका म्हणतात की हो सर, आता यापुढे आम्ही नवऱ्यांच्या कुठल्या असल्या गोष्टी सहन करणार नाही आणि त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांचे गुन्हे असेच वाढत जातील नाही तर. अर्जुन म्हणतो, हो असंच करायला पाहिजे. आता हे सगळं बोलणं तिथे बसून सुमन ऐकत असते आणि तिला खूप मनातून वाईट वाटत असतं. आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून ती पटकन उठून साईडच्या रूममध्ये निघून जाते आणि सायली अर्जुनला म्हणते, थांबा मी आले. सुमनला सगळ्या नागराजने कशा तिच्यावरती अत्याचार केलेला असतो या गोष्टी आठवू लागलेल्या असतात आणि तिला वाईट वाटत असतं. आता सुमनच्या मागे सायली आलेली आहे आणि ती म्हणते, अहो सुमन काकू, काय झालं? त्या बायकांचा त्रास ऐकून तुम्हालासुद्धा वाईट वाटतं का? सुमन काकू, यांचं ऑफिस सुरू असताना आज आपण आलो त्यामुळे आपल्याला दुसरंसुद्धा जग कळलं की बायका कशा या गोष्टी सहन करत असतात आणि स्वतःची चूक नसताना नवऱ्याच्या चुकीच्या गोष्टी कशा सहन करत असतात. आपल्या नवऱ्याचं वागणं हे जगापुढं आणलं तर जग काय म्हणेल, लोक काय बोलेल, या सगळ्या गोष्टींमध्ये ते अडकून पडतात आणि मग ह्या गोष्टी बायकांनी तसं खूप धाडस दाखवलेलं आहे कारण नवऱ्याच्या असल्या गोष्टी त्यांनी न घाबरता जगापुढे आणलेल्या आहेत. पण सुमन काकू, बघितलंस का, या बायका अशिक्षित आहेत तरीसुद्धा त्यांनी आवाज उठवलेला आहे. पण कित्येक सुशिक्षित बायकासुद्धा नवऱ्याचा अत्याचार सहन करत राहतात. पण त्यांना एवढं साधं कळत नाही की नवऱ्याच्या या गोष्टी सहन करून त्यांना त्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत राहतात आणि त्याला मोठा गुन्हेगार बनवतात. अहो सुमन काकू, तुम्ही अशा गप्प का झालात आणि तुम्हाला काय झालेलं आहे? आता सुमन म्हणते की आत्तापर्यंत गप्प होते पण यापुढे गप्प राहणार नाही. सुमन म्हणते, मला, अगं तुला आणि अर्जुनला काहीतरी सांगायचं आहे. आता दोघेही अर्जुनजवळ आलेले आहेत आणि सायली म्हणते, अहो सुमन काकूला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. अगोदर सायली सुमनला पाणी पिण्यासाठी देते. अर्जुन मनामध्ये विचार करतो की फायनली सायलीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. अर्जुन म्हणतो, सुमन काकू, तुला जे सांगायचं ते सगळं निसंकोचपणे सांग. सुमन म्हणते, हो अर्जुन, मी हे सगळं अगोदरच सांगायला पाहिजे होतं पण माझी काही हिंमतच होत नव्हती. अर्जुन म्हणतो, सुमन काकू, तुला जे बोलायचं आहे ना ते न घाबरता अगदी टेन्शन फ्री होऊन तू माझ्याशी बोलू शकतेस. सुमन म्हणते, आत्तापर्यंत मी यांना पाठीशी घालत होते. अगं काय करणार, आपल्यावरती लहानपणापासूनच संस्कारच तसे झाले होते की पती हा परमेश्वर. अगदी त्यामुळे अगं पण सायली, आपल्यावरती जे चुकीचे संस्कार झाले असतील ते आपल्याला जुगारूनसुद्धा देता आले पाहिजेत कारण नवरा जर चुकीचा वागत असेल तर त्याला त्याची जागा दाखवून द्यायलाच पाहिजे. अर्जुन म्हणतो, अगं सुमन काकू, तू बिलकुल घाबरू नकोस आणि जे सांगायचे ते सगळं व्यवस्थित आम्हाला सांग. सायली म्हणते, अगं सुमन काकू, तुझ्या पाठीवरती जे खून आहे ना ती दरवाजा लागल्यामुळे झालेली आहे ना. सुमन तिच्या पाठीवरती आणि हातावरती असलेले जखम सायलीला दाखवते आणि ती म्हणते, या जखमा सगळ्या मारहाणीच्याच आहेत.
शरीरावर असलेल्या जखमांपेक्षा सायली मनावरती कितीतरी जखमा झालेल्या आहेत आणि त्या तुला कशा दाखवू सायली म्हण सुमन काकू मी ते समजू शकते. अर्जुन म्हणतो हे सगळं सुमन काकू कोणी केलेलं आहे? सुमन म्हणते दुसरं कोण असणार आहे? तुझे काका नागराज यांनी असं काही मला त्रास दिलेला आहे. अरे अर्जुन ते चिडले की असेच करतात, माझ्या अंगावरती धावून येतात आणि मला मारहाण करतात. अर्जुन म्हणतो सुमन काकू खरं सांग, हे सगळं कधीपासून सुरू आहे? सायली म्हणते नागराज काका लग्न झाल्यापासून असा त्रास तुम्हाला देत आहेत का? सुमन म्हणते नाही, लग्नानंतर कधी तिने माझ्यावरचा हात उचलला नाही, पण सतत मला चांगलंसुद्धा त्यांनी कधी वागणूक दिली नाही. इमानीने कधी माझ्याशी वागले नाहीत. सतत सगळ्यांसमोर ते माझा अपमान करायची. तू कशी बिंडूक आहेस, कसं तुला सगळ्या गोष्टी जमत नाहीत. पण त्यांनी कधी माझ्यावरती हात उचलला नाही, कारण भाऊजी आणि बहिणींचा धाक त्यांना होता आणि तो आत्ताही आहे. पण सायली म्हणते पण काय झालं सुमन काकू? सुमन म्हणते गेले काही महिने ते जरा चुकीचं वागतायत आणि त्यांच्याबद्दल काही गोष्टी मला कळालेल्या आहेत आणि त्याचा राग ते सतत माझ्यावरती काढतायत. अर्जुन म्हणतो 1 मिनिट सुमन काकू, पण तुला असं काय कळलं? सुमन एकदम शांत होते आणि तिला आठवतं की नागराजने तिला किती त्रास आणि तिच्यावरती अत्याचार केलेला असतो, त्यामुळे ती अचानक शांत झालेली असते. सायली तिला विचारते की सुमन काकू काय झालं तुम्हाला? अजिबात घाबरू नका, आम्ही दोघे तुमच्यासोबत आहोत. म्हणून म्हणते आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या नाही, ती माझी चूकच झालेली आहे. पण अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आणि मी तुम्हाला आता सगळं सांगणार आहे. सायली आणि अर्जुन, नागराजची आणि महिपतची अजूनही मैत्री आहे. ती वरचेवर एकमेकांशी फोनवर बोलतात, वारंवार भेटतात आणि मला असं वाटतंय की 22 वर्षापूर्वी भाऊजी आणि वहिनींचा जो अपघात झालेला आहे ना, त्याच्याशी नक्कीच यांचा काही ना काही संबंध आहे आणि त्या अपघातामध्ये मला विश्वास आहे की यांचाच संबंध आहे. अर्जुन म्हणतो सुमन काकू हे काय बोलतेस तू? या सगळ्याची खात्री आहे का? सुमन रडत रडत म्हणते हो, एव्हा ना माझी अर्जुन खात्री पटलेली आहे. अरे अर्जुन, ज्या दिवशी प्रतिमा वहिनीसमोर महिपतने त्यांचा गुन्हा कबूल केला ना, त्या रात्री नागराजसुद्धा घरी नव्हता, हे सुमन अर्जुनला सांगते. आणि अरे त्या दिवशी अपघाताविषयी तुम्हाला काय काय कळलं आहे हे तुम्ही ज्यावेळी चर्चा करत होतात ना, तेव्हा आमचे हे किती अस्वस्थ झालेले होते आणि त्यांना जाणून घ्यायचं होतं की नेमकं तुम्हाला सगळ्यांना काय काय कळलं ते. अरे म्हणून तर मी मुद्दाम त्यांना दुसरा विषय काढून खोलीमध्ये आतमध्ये पाठवून दिले. आता जर त्यांना महिपतविषयी विचारायला गेले ना, तर अचानक अर्जुन चौकीचा दरवाजा वाजू लागतो आणि सुमन घाबरते आणि तिच्या हाताचा टेबलवरील पाण्याचा ग्लास धक्का लागून खाली पडतो. आता इथे दरवाजावरती एक शिपाई आलेला असतो. तो अर्जुनला फाईल देतो आणि तो म्हणतो आता कोणालाही आत येऊन देऊ नकोस. सायली म्हणते अहो सुमन काकू तुम्ही काय बोलत आहात? सुमन म्हणते आता साधं जरी यांच्याशी बोलायला गेलं ना, तर ते खूप भडकतात आणि महिपतविषयी जर विचारलं ना, तर पुढचं काही बोलायलाच नको. अरे अर्जुन, मी किती वेळांना सांगितलं आहे की तुम्हाला त्या अपघाताविषयी जे काही माहीत असेल ते भाऊजींना सांगा. गुन्हेगाराला अजिबात साथ देऊ नका, दादांना साथ द्या. अरे अर्जुन, पण यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चालू असतं, हे नक्की? अर्जुन म्हणतो सुमन काकू हे सगळं खूप शॉकिंग आहे. सायली म्हणते सुमन काकू तुम्हाला जे काही सगळं माहीत आहे ना, ते सगळं आम्हाला डिटेलमध्ये सांगा. अर्जुन म्हणतो सुमन काकू हो, पहिल्यापासून अगदी आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित सांग. अगं तुला कधी असं वाटलं की नागराज आणि महिपतची मैत्री आहे आणि या वादामध्ये नागराज काका सुद्धा सामील आहे? अगदी लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये मला सांग. सुमन सांगू लागते पहिल्यांदा कसं तिने नागराज आणि महिपतला एकत्र बाजारामध्ये बघितलं होतं आणि त्यानंतर एकदा रात्री त्यांच्या फोनवरती महिपतचा फोन येतो आणि नागराज बाहेर जाऊन बोलतो. त्यानंतर सुद्धा सुमननी त्यांना जाब विचारलेला असतो. सुमन म्हणते ज्या रात्री महिपतने प्रतिमा वहिनीला सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, त्या रात्री ते जंगलात इथेच कुठेतरी असणार किंवा त्यासंबंधी कुठेतरी ते गेलेले असतील. अरे अर्जुन, ज्या रात्री प्रतिमा वहिनींसमोर महिपतने गुन्हा कबूल केला ना, त्या रात्री ते घरामध्ये नव्हते आणि घरी आले त्यावेळेस ते लंगडत घरी आले होते आणि मी जेव्हा याविषयी त्यांना जाब विचारला त्यावेळेस ते मला अक्षरशः थापा मारायला लागले. सुमन काकू, नागराज काकांनी जो तुला त्रास दिलेला आहे ना, त्याची शिक्षा त्याला भोगावीच लागणार आहे. 22 वर्षापूर्वी त्याने जो अपघात केलेला आहे ना, त्यामध्ये जर त्यांचा संबंध असेल तर यापुढे त्यांची गाठ अर्जुन सुभेदार बरोबरची आहे. इकडे साक्षी महिपतच्या माणसाला भेटायला गेलेली असते आणि महिपतच्या माणसाला ती विचारते की अरे अण्णा कुठे आहे? तो माणूस म्हणतो खरंच मॅडम मला माहीत नाही कुठे आहेत म्हणून. आणि त्याच्यावरती साक्षी चिडते आणि म्हणते अरे फोनवर सुद्धा धड उत्तरं देत नव्हतास, मला खरं सांग अण्णा व्यवस्थित आहेत की नाहीत? अरे त्यांच्या जीवाला नक्की काही धोका नाही ना? अहो मॅडम, तुळजापुरात असताना त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं होतं, त्यांनी गाडीसुद्धा तयार ठेवायला सांगितली होती आणि त्यानंतर काय झालं काहीच माहिती नाही. साक्षी चिडते आणि म्हणते काहीच माहीत नाही असं कसं? अण्णांनी सांगितलं होतं ना तुळजापुरामध्ये गाडी तयार ठेवा, मग तुम्ही वेळेवर पोचला नसाल. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, अण्णांनी तुम्हाला आयुष्यभर पोचले. महिपतचा माणूस म्हणतो अहो मॅडम तसं नाही.
तेवढ्यात साक्षी चिडते, म्हणते 2 दिवसाची मी तुला मुदत देते आणि 2 दिवसामध्ये कळायला हवं की अण्णा कुठे आहेत ते. अण्णांना आपल्याला शोधायला पाहिजे. बरं झालं असतं पण काय करायचं, आपण हेल्पलेस आहोत. आणि नागराज अंकलला फोन लावते आणि त्यांचा फोन काही लागत नाही. काय करू, सचिनला सांगू का? अर्जुन प्रचंड इकडे चिडलेला असतो आणि हे बघून सायली म्हणते, अहो तुम्ही अगोदर शांत व्हा. अर्जुन म्हणतो, अगं कसा शांत होऊ, या अगोदरसुद्धा त्या महिपत शिकरेने वारंवार आपल्याला फॅमिलीला त्रास दिलेला आहे, डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपला नागराज काका त्या महिपत शिकरेला साथ देतोय आणि त्याला जे काही त्या अपघाताबद्दल माहीत आहे तो अजूनसुद्धा सिनियरला काही सांगत नाही आहे. सायली म्हणते, त्या अगोदर आपल्याला हे बघायला हवं की नागराज काकांना नक्की त्या अपघाताबद्दल काय काय माहिती आहे ते. आणि तुम्हीच म्हणता ना की अर्जुन पुराव्याशिवाय काही करायचं नसतं. म्हणून अर्जुन म्हणतो, येस आता तर पुरावे शोधूया. सायली म्हणते, पण आपल्याला सावधगिरी घ्यायला लागणार आहे, कारण नागराज काकाला जर कळालं की सुमन काकूंनी हे सगळं आपल्याला सांगितलं आहे तर ते सुमन काकूंचा राग येतो, नक्कीच सुमन काकूवरती काढणार आहे. अर्जुन म्हणतो, हो नागराज काकांविरुद्ध सगळे पुरावे आपल्याला गोळा करायचे आहेत, पण त्या सगळ्यामध्ये आपल्याला सुमन काकूला सुद्धा प्रोटेक्ट करायचे आहे. सायली म्हणते, हो पण 24 तास तर आपण सुमन काकूसोबत राहू शकत नाही ना. आणि ती सुमनला म्हणते की सुमन काकू तुम्हाला आत्ता स्वतःला प्रोटेक्ट करावं लागेल. रविराज काका आणि प्रतिमा आत्या ज्यावेळेस समोर असतील ना तेव्हा नागराज काका तुम्हाला काही करू शकणार नाहीत, पण जेव्हा तुम्ही दोघेजण एकटी असाल ना तेव्हा तुम्हाला तुमची काळजी मात्र घ्यावीच लागणार आहे. सुमन म्हणते, शक्यतो मी एकटी असल्यावरती त्यांच्यासमोर जातच नाही, काही बोलतही नाही, कारण मला आजकाल त्यांची खूप भीती वाटते. कधी काय करतील याचा काही नेम नाही आणि कधी अंगावर धावून येतील. सायली म्हणते, हो पण सुमन काकू तुला आता तुझी काळजी घ्यावी लागणार आहे. जेव्हा समोरच्याला वाटतं की समोरचा आपल्या वागण्याला प्रतिकार करत नाही ना तेव्हाच त्याची हिंमत वाढते. आता सुमन काकू तुला तुझ्या या वागण्यातून प्रतिकार करावा लागणार आहे. सुमन म्हणते, पण सायली नेमकं मी करायचं काय? सायली म्हणते की आता तुम्हाला सुमन काकू छोट्या छोट्या गोष्टीतून दाखवून द्यायला लागणार आहे की त्यांचं वागणं तुम्हाला आवडत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी नजरेतून तुम्हाला दाखवायचं आहे की या गोष्टी तुम्ही इथून पुढे खपवून घेणार नाही. आणि समजा त्यांनी जर आरडाओरडा केला, नजरेतूनच त्यांचा आवाज खाली करायला सांगायचा. आणि सुमन काकू तुम्ही जितक्या थंडपणे त्यांच्याशी वागाल ना तितकेच ते गोंधळात पडतील आणि नागराज काकाला कळणारच नाही की या सुमनसोबत नक्की कसं वागायचं. अहो सुमन काकू जमवाल नाही. सुमन हो म्हणते आणि सायली म्हणते, जेव्हा नागराज काका बाहेर जाईल ना तेव्हा त्यांच्यावरती लक्ष ठेवा, बाकी काही काळजी करू नका. अर्जुन आणि मी तुमच्यासोबत आहोतच. आता सायली सुमनला कसं समजावून सांगत असते याकडे मात्र अर्जुन पाहतच राहिलेला असतो. आता प्रेक्षकांनो, नागराज किचनमध्ये दुधाचं पाव आहे केवढी आणि हिला मास्क केवढा आहे. प्रेक्षकांनो, आता सुमन जसं सायलीने तिला समजावून सांगितलेलं आहे ना त्याप्रमाणे वागू लागली आहे. कल्पना मेथीची भाजी निवडत असते. अस्मिता तिला म्हणते, अगं मम्मा भरपूर लसूण घालून मेथीची भाजी कर. कल्पना म्हणते, हो अस्मिता तुला आवडते ना तशी करते. आता सायली आणि अर्जुन आलेले आहेत. सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्ही डोळे बंद करा, तुमच्यासाठी सरप्राईज आणलेलं आहे. अस्मिता म्हणते, मी अजिबात डोळे बंद करणार नाही, जे काही सरप्राईज आणलेलं आहे ना ते मला बघायचं आहे. सायली म्हणते, अस्मिता ताई डोळे बंद करा ना. अस्मिता काही डोळे बंद करत नाही. मग सायलीच अस्मिताच्या डोळ्यावरती हात ठेवते आणि आणलेलं गिफ्ट अर्जुन पुढे ठेवते आणि कल्पना म्हणते, अरे वा हे तर अस्मिताच्या आवडीचं गिफ्ट. सायली म्हणते, अस्मिता ताई ते सुद्धा नाही. अस्मिता म्हणते, अगं नवऱ्याच्या नादाला लागू नकोस, माझी चेष्टा करू नकोस. तर मंडळी इकडे अर्जुन अस्मिताची अशीच मस्करी करत असतो. तर त्यानंतर पुढे आता सायली म्हणते, अहो प्रिया तुम्हाला कुठे दिसली का? आई तर कल्पना म्हणते, नाही अगं ती घरातच नाही आहे. सायली मनामध्ये विचार करते की प्रिया नक्की रोज कुठे जात असेल. खूप उशीर होण्यावर ती नक्की कुठे जाते ते शोधायलाच वेळ मिळाला की यांच्याशी बोलते. अर्जुनच्याही लक्षात येतं की सायली काहीतरी विचार करते म्हणून तिला आपल्याशी बोलायचं आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की अश्विनने प्रियाला ट्रिपचा सरप्राईज देण्यासाठी प्लॅन केलेला असतो. प्रिया चिडचिड करत अश्विनला नकार देते आणि आता सायली अर्जुन विचार करतात की हिने एवढी मोठी ट्रिप का बरं नाकारली असेल आणि पुढे